एक प्रतिष्ठा आहे या तळोली प्रीमियर लीगची. तरी गावाने काल जर पाहिलं तर आगरीकोळीमध्ये वंशराज 11 आणि जतीन जय 11 हा संघ मात्र फायनल मध्ये पोहोचलाय, जो आगरीकोळी फॉर्मॅट मध्ये पोहोचलाय. पण हा फॉर्मॅट वेगळा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकी बनसोडे आणि त्याच्या समवेत आकाश बनसोडे हे दोन बंधू आहेत. ज्या प्रमाणे स्टीव्ह वॉ मार्क वॉने आपल्या ऑस्ट्रेलियन टीमसाठी चांगली बॅटिंग केली, त्याचबरोबर युसुफ पठाण, इरफान पठाण, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर हे असे अनेक जे बंधू आहेत त्या बंधूने चांगला खेळ केला. आणि आज मात्र या मॅच मध्ये विकी बनसोडे आणि आकाश बनसोडे 2 ओव्हर हे पॉवर प्लेचे असे लक्षात घ्या. चला भरपूर वेळ चिंतामण आपण खर्च करतोय. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. विक्रांत प्लीज सामना स्पीडअप करा. टाइम सेट झालाय, लक्षात घ्या. चला मॅच लवकर सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल बडवी, यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. काल देखील अर्धशतक झळकवलं, अष्टपैलू खेळाडू आहे आणि या हर्षल मडवीने देखील सध्याच्या घडीला इम्प्रेस केलाय. त्यामुळेच या खेळाडूकडे देखील नजरा असतील. मॅचला होती सुरुवात. विकी बनसोडे वर्सेस हर्षल मडवी अशी मॅच होती. लेट्स प्ले. अंपायर आपण पाहू शकाल विनोद भगत आणि लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर खेळलाय, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. सचिन साहू स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत, विनोदजी भगत दोन्ही अंपायरने देखील भरपूर चांगल्या स्पर्धा कव्हर केल्या आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने देखील जोडले गेलेत. आज गुरुनाथ पाटील आमच्या सोबत नाहीयेत, काही कारणास्तव या स्पर्धेसाठी अवेलेबल राहिले नाहीत. इथे अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागते, चेंडू जातोय थर्ड मॅन रेजर मध्ये. आजच्या दिवसातली पहिली धाव ही बॅट मधून आली विकी बनसोडेच्या. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना एक चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा दाखल करावे लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राईट एम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑफ केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पलीकडे विकी बनसोडेच्या बॅट मधून येतोय. आजच्या दिवसातला पहिला धमाका, चेंडू सीमा रेषा बाहेर, षटकार. प्रयत्न करते नाही, अगदी लेंथ बॉलला पिक केलाय. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. विकी बनसोडे यासाठी जाणला जातोय. ज्याप्रमाणे विकी बनसोडेने म्हटलं होतं की तळोली प्रीमियर लीग आमच्यासाठी का खास आहे, कारण की याच तळोली प्रीमियर लीग मधूनच आम्ही NMPL सारखी स्पर्धा खेळू. तन्मय सारखा खेळाडू असेल किंवा विकी सारखा खेळाडू असेल, रोशन सारखा खेळाडू असेल, हे खेळाडू घडलेत या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. इथे देखील अप्रतिम स्ट्रोक, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना विकी बनसोडेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. व्हेरी मच. एकविरा देवी म्हणजेच आगरीकोळी समाजाची ग्रामदेवता कुलस्वामिनी, तिला देखील वंदन करून आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर षटकार. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. यावेळी देखील लाईन मिस केली आहे आपण पाहू शकाल, कारण की ज्यावेळेस बॅट गोलंदाजाला मार पडतो ना, ज्यावेळेस मोठमोठे फटके येतात ना, त्यावेळेस गोलंदाज हा बचावण्यासाठी अशय पावित्र हाताळतोय आणि हर्षल मडवी मात्र तेच करत असताना विकी बनसोडे ही मोठं नाव आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर इनफॉर्म खेळाडू आहे, म्हणूनच या खेळाडू बरोबर आपण रणनीती आखावी लागेल. इथे चांगला स्ट्रोक लगावला, आणखीन एक धमाका येतोय, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. अडवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन विकी बनसोडेच्या बॅट मधून येतोय तिसरा लगातारचा षटकार.
नाव तुझं ओठा पण पाहू शकाल षटकार लगातारचे 3 षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. दमदार 21 या आकड्यावर दमदार सुरुवात. विकी बनसोडे सेट ऑन फायर. लोवर फुल टॉस चांगला बॉल पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय शॉर्ट मिड विकेट रेझर मध्ये. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. 19 या आकड्यावर खेळतोय विकी बनसोडे. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर. गावदेवी तळोली टीमने मला नाव दिलं, मला प्रतिष्ठा दिली, माझा सन्मान केला, मला टीममध्ये एंट्री दिली. त्यामुळेच आज मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळू शकतो. याचा सार्थक अभिमान विकी बनसोडेला आहे. या टॉस दरम्यान त्यांनी देखील वक्तव्य केलं होतं. आणि आज जर पाहिलं तर हाच विकी बनसोडे आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातोय. खूप चांगला खेळ सुरू आहे. आकाश बनसोडे स्ट्राईकमध्ये देतोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 22 धावा अशी दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना वंशराज 11 टीमची टॉस हरल्यानंतर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला विक्रांत पाटील. स्वतः कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिलाच बॉल आडव्या बॅटने फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. विकी बनसोडेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला जातोय. विनायक केणी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम विनायक, आपलं सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं विक्रांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यस योगेश, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. योगेश पाटील वेलकम. 40+ क्रिकेटचा सध्याच्या घडीला तळोली गावासाठी एक महत्वाचा खेळाडू म्हणून योगेश पाटीलकडे पाहिलं जातं. 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतोय. त्याने देखील तळोली गावासाठी चांगला क्रिकेट खेळ. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 ऑन स्कोरबोर्ड. 27 धावा. विक्रांत पाटील हा गोलंदाज जर पाहिला तर फार कमी वेळा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, पण TPL दरम्यान नक्कीच गोलंदाजी करताना तो दिसतो. एक वेगळी ऍक्शन आहे. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच होईल ड्रॉप. आकाश बनसोडेला मिळते जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे सुटलाय झेल. आता कसा होईल ताळमेळ. यावेळी आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी सध्याच्या कडे सुरू आहे. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. यावेळी सगळी ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते डीप मध्ये सचिनच्या माध्यमातून. झेल सुटला होता सचिन कडून, तरी देखील कमबॅक करावा लागेल. काल देखील आपण जर पाहिलं तर IPL चा सामना सुरू झाला आणि दुसऱ्याच बॉलवर अगदी कॅच ड्रॉप झाली होती. अगदी सोपा झेल सुटला होता. क्रिकेटमध्ये असं घडतं अनेक वेळा. यावेळी ऑन साइड लावून ट्राय करायचा प्रयत्न होता. खूप चांगला झेल पकडला जातोय. गिरीश आनंद म्हात्रे यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे.
आणि पहिला धक्का लागतोय. स्कूटी चालक प्लीज, ही स्पर्धा सुरू आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया तुम्ही स्कूटी बाहेर पार्क करून आपण या मॅचचा आस्वाद घ्या. बघा, तर तुम्हाला ऐकू येत नसेल तर आमचे आयोजक जातील आणि त्यावेळेस तुम्हाला खूप चांगलं ऐकू येईल. तर आकाश बनसोडेच्या विकेटचं पतन. पहिला गडी गारद होतोय. वंशराज 11 टीम बॅटिंग करत असताना विक्रांतचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे आतापर्यंत जर पाहिले तर 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केलेत आणि आकाश बनसोडेला मात करण्यामध्ये तो यशस्वी झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल सावंत आला. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असेल. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला संधी मिळते. तळोली गाव प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेचं आजचा अंतिम दिवस रंगला जातोय. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. इथे फटका मारण्याचा प्रयत्न केला फ्लम LBW. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त होत असताना आणखीन एक विकेटचं पतन. विक्रांत पाटील आपल्या गोलंदाजीचा बोलबाला दाखवतोय. जिकडे धावा बरसत होत्या तिथे मात्र धावा थांबवण्यामध्ये यशस्वी होतोय. 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 29 धावा आणि या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात विक्रांत पाटीलने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कर्णधार हा टीमचा बॅकबोन असतो आणि त्याच कॅप्टनने 2 विकेट प्राप्त करून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली हर्षल मडवीने. तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि त्याला बॅकअप करत असताना या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना 7 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर 2 गडी बाद. नवीन गोलंदाज वापरला जातोय मिस्टर चिंतामन वैती. जवळ त्याच्या हातामध्ये चेंडू आहे, पण कुठला गोलंदाज वापरला जाईल? 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे 5 षटकांसाठी आणि 2 पॉवर प्लेचे षटक असतील. त्यामुळेच प्रत्येक गोलंदाज फक्त एकच षटक हाताळेल याची नोंद देखील द्या. चला, मॅच लावते सुरुवात. विकी बनसोडेची विकेट हा फार महत्वाची असणार आहे टीम अश्वी 11 टीम साठी. अश्वी 11 वर्सेस वंशराज. नेक्स्ट मॅच स्मिथ 11 वर्सेस मदन नाना प्रतिष्ठान. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार याची नोंद घ्या. स्मिथ 11 वर्सेस मदन नाना प्रतिष्ठान असा सामना मैदानामध्ये रंगील. नेक्स्ट मॅच तर गोलंदाजी ट्रॅकवर चिंतामन वैती. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर आतमध्ये आलाय. खूप चांगली गोलंदाजी. चिंतामन वैतीचा विचार केला तर अनेक वर्ष तळली गावाच्या क्रिकेटमध्ये आपलं योगदान देतोय. ज्यावेळेस चिंतामन वैती तळली 11 मध्ये खेळायचे त्यावेळेस देखील अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी करायचे आणि आज देखील 40+ क्रिकेटसाठी ते भरपूर चांगली गोलंदाजी करतात. इथे आखू टप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू जातोय. फक्त सिंगल मिळेल. अक्कलमंदीची गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. चिंतामन वैतीच्या माध्यमातून काय गोलंदाजी सुरू आहे. विनोद पाटील यांचं आगमन झालंय. आणखी एक मोठं नाव देवानंद पाटील. विनोद पाटील वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 आकड्यावर 30 धावा फलकावर लागलेत. चला, नाश्ता आलाय तर ज्या ज्या खेळाडूंना हवा असेल त्यांनी कृपया आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर कुठेतरी धावा थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय अश्वी 11 टीम. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने विक्रांत पाटीलचं षटक, त्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च करून 2 गडी बाद केले आणि आता जर पाहिलं तर चिंतामन वैती गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बरोबर 2 सिंगल म्हणजे मागच्या 8 बॉलमध्ये फक्त 9 धावा आल्या. चांगली गोलंदाजी. कमबॅक केले, वापसी केली. विकी बनसोडीची विकेट प्राप्त करावी लागेल आणि विकी बनसोडी जर 5 ओव्हर पर्यंत राहिला हे धावफलक
30 धावा फलकावर लागलेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. एकच धाव आली, माफ करा. 29 धावा होत्या, 1 धाव आली. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. चला मॅच होते सुरुवात. षटक क्रमांक तिसरा बॉल. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. काय घडलं, गॅप मध्ये आहे, चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये. क्लिअर करत असताना विक्की बनसोडेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. हा खेळाडू सदासजित हार मानणार नाही. हा खेळाडू आता थांबणार नाही. विक्की बनसोडे नाव आहे. बी फॉर विकी, वी फॉर विक्ट्री हे नावामध्येच त्याच्या आहे. इथे देखील चांगला बॉल, कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. अनइव्हन बाउन्स झाला. इथे मात्र सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. 12 बॉल मध्ये 34 धावांची झंझावत खेळी करतोय विक्की बनसोडे. या टीमचा कॅप्टन आहे. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, कॅच होईल ड्रॉप. ओ माय गॉड, काय घडलंय. विक्की बनसोडेचा जेल सुटलाय की ही मॅच सुटली आहे. आपण बघू शकाल कॅचेस विन द मॅचेस. चिंतामण वैतीने विकेट जवळजवळ आणली होती. एक सोपा जेल सोडला आणि विक्की बनसोडेला जीवनदान दिला तर इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी. त्याचा भूदंड भरावा लागेल तुम्हाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर हरिराम पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे चिंतामण वैतीच्या माध्यमातून. इथे देखील चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. इथे सिंगल मिळते. आणखीन एक चांगले षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 10 धावा. षटक क्रमांक संपलं गेले 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 22 आणि त्यानंतर धावा आल्या 7 आणि आत्ताच्या षटकामध्ये धावा आल्या 10. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 22 आकड्यावर, 39 आकड्यावर. आपण बघू शकाल शेवटची 2 ओव्हर फार इम्पॉर्टंट असेल आणि ते 2 ओव्हर हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल यासाठी चर्चा केली जाते. आमच्या सोबत प्रदीप पाटील देखील आमच्या सोबत आहेत. ते देखील टीम मध्ये खेळताना दिसतील. अश्वी 11 टीमचे खेळाडू आहेत. 12th मॅन म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. मांडवाची मगरी चालले काय या नाटकाचे अगदी प्रमुख, अगदी बॅकस्टेज त्यांच्या खांद्यावर होतं आणि लवकरच मांडवाचे मगरी चालले काय हे नाटक रुपेरी पडद्यावर येतोय. मे महिन्याच्या अगदी सुरुवातीला आगरी कोळी महानाट्य या नाटकाची सुरुवात होणार आहे आणि त्याचा खऱ्या अर्थानं अभिमान असेल प्रत्येक आगरी कोळी युवकांना. अगदी आगरी कोळी समाजाचं एकमेव नाटक आहे ज्याने 480 प्रयोग कंप्लीट केले. 500 पर्यंत घोडदौड करण्याचा प्रयत्न सुरू असेल. नंदकुमार म्हात्रे असतील यांच्याच दिग्दर्शकाखाली, त्यांच्याच मामाच्या भूमिके अखंड महाराष्ट्रभर गाजली आणि ते नाटक देखील रुपेरी पडद्यावर येतोय. आणि आज त्यातील अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीप पाटील असेल, प्रमोद पाटील असेल, संजय पाटील असेल, उमेश पाटील असतील, सगळेच कलाकार, बळीराम पाटील हे देखील व्यवस्थापन सांभाळत असताना. चला मॅचसाठी सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजावर मनोज राठोड. पहिला बॉल लोअर फुल टॉस, गॅप मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग झाली आहे, अति घाई संकटात नाही. एक झेल सुटला होता सचिन कडून, आता देखील मिसफील्ड होते, क्षेत्ररक्षण खराब. धावा मिळतील 4. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. चला 4 धावा मिळतील. 4 धावांनी टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. अजूनही 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. मनोज राठोड इथे देखील आडव्या बॅटने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. विकी बनसोडे स्वतःवर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण आहे कारण की विकेट एका साईडने पडते, त्यामुळेच अशा सिच्युएशन मध्ये प्रमुख बॅटरला एक जबाबदारी घ्यावी लागते आणि ती जबाबदारी घेत असताना विकी बनसोडे वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय.
39 वर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर. म्हणजे अवघ्या 4 धावा आतापर्यंत इतर बॅट्समनच्या माध्यमातून धावा आल्यात. खोली कॅप्टर लगावलाय, क्षेत्ररक्षक आहे चिंतामण वैती. काय घडलंय? झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, तो प्रयत्न फसलाय. दुसरा जीवनदान देत असताना विकी बनसोडेला वैयक्तिक 45 आकड्यावर खेळतोय. 45 टीमची धावसंख्या 49. अर्धशतक झळकवेल की का पहिल्याच मॅच मध्ये हे पाहिलं जाईल. विकी बनसोडे जीवनदान मिळालंय. 45 आकड्यावर खेळतोय. आखो टप्प्याचा बॉल अशा तऱ्हेने अर्धशतक. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे विकी बनसोडेसाठी. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक कॅप्टन मिस्टर विकी बनसोडे, वंशराज 11 टीमचा कर्णधार आणि पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकवतोय. 51 धावांची झंझावत खेळी करत असताना टीमची धावसंख्या 55. 55 धावा, 6 षटकार आणि 2 चौकार. 7 षटकार 7 सिंगल आपण पाहू शकाल. 6 षटकार 2 चौकार आणि 7 सिंगल. चांगली बॅटिंग. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 55 धावा दाफलकावर लागलीत. खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. हर्षल मडवी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 56 ऑन अ स्कोरबोर्ड. 56 धावा. वंशराज 11 टीम कडून अर्धशतकासाठी 1000चं कॅश प्राइज दिले गेले. मनोज वैती यांचं देखील आगमन झालंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हरिराम फलंदाजीसाठी पाहायला फुलर लेनचा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. षटक क्रमांक संपला गेले. 4 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. शेवटचा ओव्हर अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा केल्या जातील आणि काय टार्गेट उभं केलं जाईल हे पाहिलं जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक मधुर गीत. हार्दिक स्वागत केलं जात आहे. चला षटक क्रमांक शेवटचं. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शंकर आलाय. अखेरचं षटक. अखेरचं षटक घेऊन येत असताना आपण पाहू शकतो शंकर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक. पहिला बॉल. इथे काय घडलंय? बॅटची इनरेज धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. शंकरचा पहिला डॉट. शंकरने झेल सोडला होता त्यामुळे आता शंकरवर जबाबदारी आहे विक्की बनसोडेचा अगेन्स्ट. मात्र चांगली गोलंदाजी करण्यासाठी एक चांगला स्पेल हाताळावा लागेल. 56 धावा दाफलकावर लागलेत. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे ऑफस्टंपच्या बाहेर खूप चांगली मनात आपण जर पाहिलं तर खूप चांगली रणनीती म्हणावी लागेल शंकरची. कारण की ऑफस्टंपवर मारा ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग झोन वर राहील पाहिला तर ऑन साइडला खूप चांगला ताकदवान फटका खेळतो विकी बनसोडे. हाकू टप्प्याचा बॉल आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक आहे हर्षल मडवी आणि ज्या शंकरने झेल सोडला होता त्या शंकरने मात्र शिकार केली आहे विकी बनसोडेची. आणि धक्का क्रमांक लागतोय 3रा. विकी बनसोडे ओव्हर क्रमांक 5व्या
या ओव्हर मध्ये दुसऱ्याच बॉलवर मात्र तंबूच्या आश्रयाला परतला. विकी बनसोडीची इनिंग जर आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. 52 धावांची एक झंझावत खेळी करून तो परतला. टीमची धावसंख्या 56 या आकड्यावर, 57 या आकड्यावर 52 धावा करून तो परतला विकी बनसोडे. बटा बॅटिंग, सुपर बॅटिंग. चला नेक्स्ट मॅच. स्मिथ 11 टीमचा कॅप्टन आणि मदन नाना प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन बळीराम पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये मदन नाना प्रतिष्ठान टीमचे ओनर आहेत भावेश पाटील आणि त्या टीम मध्ये बळीराम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर रवी आला. शंकर गोलंदाजी ट्रॅकवर पहिले 2 बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. अगदी शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉलची सांगता होते. 3 बॉल मध्ये आतापर्यंत शंकरने फक्त सिंगल खर्च केली आहे. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. विकी बनसोडी सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली या मॅच मध्ये. वापसी करत असताना जे भल्या भल्या गोलंदाजाला जमलं नाही ते शंकरने करून दाखवले या मॅच मध्ये. 3 बॉल, टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सुरू आहे शंकरच्या माध्यमातून. विक्रांत कशा पद्धतीने गोलंदाजी करावी हे सांगत असताना यावेळी देखील कुलबटापाचा चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ह्या अखेरचा गोलंदाज कुठे ठेवला होता. काय गोलंदाजी सुरू आहे. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव, एक एक्स्ट्राच्या स्वरूपात, वाईटच्या स्वरूपात धाव खर्च केली. 4 डॉट बॉल. सुपर बॉलिंग. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. एकच धाव कैलाश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट टू गो. 2 धावा आतापर्यंत या 5 बॉल मध्ये खर्च केल्यात गोलंदाज शंकरने. व्हॉट अ बॉलिंग. काय कमबॅक, काय वापसी केली आपल्या टीमसाठी. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर शंकर. लाजबाब गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आणि शेवटचा बॉल देखील येतोय. सिंगल येते बॅटने. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे शंकर साठी. व्हॉट अ बॉलिंग. फक्त धावा खर्च केल्या 3 आणि 1 विकेट प्राप्त केले शंकर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी जाऊया पुन्हा एकदा. स्मिथ 11 वर्सेस मदन नाना प्रतिष्ठान. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील आणि टॉस केला जाईल. चला मी विनोद पाटील साहेब आणि LD पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला थोडीशी चर्चा देखील करूया. चला स्मिथ 11 वर्सेस, चला टॉस साठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन भावेश पाटील वेलकम. आपलं सरसे स्वागत आहे, जे मदन नाना प्रतिष्ठान टीमचे ओनर आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन स्मिथ 11 टीम कॅप्टन आणि रोशन कोळी आमच्या सोबत आहेत. यस योगेश पाटील आपण पाहू शकाल. विनोद पाटील आणि LD पाटील सर यांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस आणि कॉल करतील. यस हेड इज कॉल अँड कॉल इज स्टिल. योगेश टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल. फिल्डिंग येणार. काय सांगशील, कसा संघ झालाय आणि या टीम बद्दल काय सांगशील. टीम तर सर्व चांगलेच आहेत आणि प्रयत्न करू. रोशन आमच्या सोबत आहेत. रोशन तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता. नक्कीच आम्ही पण फिल्डिंगच करण्याचा निर्णय घेतला होता, कारण समोरची बॉलिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. तर त्यानुसार आम्ही त्यांना कमीत कमी धावावर रोखून कमीत कमी धावा चेस करण्याचा विचार केला असता. पण जर आता बॅटिंग करण्याचा जर आमच्याकडे आलं आहे आता, तर जास्तीत जास्त धावा रोखून त्यांना चांगले 2-3 बॅट्समन त्यांचे आउट करून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील, कशा पद्धतीने टीम बांधणी झाली. नक्कीच टीम बांधणी पण चांगली झाली आमची. बॉलिंग लाईन पण थोडी आहे चांगली आणि नक्कीच समोरच्या टीममधला आयकॉनचा विकेट जर लवकर घेतला तर त्यांचे पूर्ण टीम ढासळते आम्ही लक्षात घेतले. तर योग्य त्याला लवकर आउट करायचा प्रयत्न करू. काय म्हणशील, टीम ओनर्स भावेश पाटील तुमच्याकडे आहेत, काय सांगण्यात आलं, काय टीम मीटिंग झाली आणि ओनरच्या माध्यमातून काय संदेश देण्यात आला.
नक्कीच भावेशदादांनी खूप चांगलं सहकार्य केलं आहे आम्हाला गेल्या 2-3 दिवसात. त्यांनी सांगितलं चांगली प्रॅक्टिस करा आणि चांगली टीम बांधणी करा आणि तुम्ही चांगला परफॉर्मन्स द्या तुमचा. मी आहेच तुमच्यासोबत, काही घाबरू नका. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्यासोबत विनोद पाटील आणि LD पाटील सर आहेत. भरपूर वर्ष मी पाहिलंय. भाविश तुम्ही देखील या. भरपूर वर्ष मी तळवली प्रीमियर लीग पाहिलंय. अगदी फार जेव्हा क्रिकेट खेळायचो त्यावेळेसची गोष्ट आहे, ज्यावेळी समालोचन क्षेत्रात नव्हतो त्यावेळेस देखील आम्ही तळवली प्रीमियर लीगसाठी यायचो. हे स्वरूप हा परिवार आहे, आज देखील बांधून ठेवला गेला आहे. नवी मुंबईमध्ये फार कमी गावामध्ये प्रीमियर लीग व्हायची, त्यावेळेस तळवली प्रीमियर लीग आम्ही पाहिले आणि आज हा परिवार वाढला गेलाय. आज खेळाडू वाढलेत, एकदा वेगळ्या स्तरावरचं क्रिकेट पोहोचलंय. काय सांगाल, इतके वर्षाचा प्रवास आहे तळवली प्रीमियर लीगचा. LD पाटील सर, तुम्ही देखील समालोचन केलंय, अनेक वर्ष तुम्ही नेतृत्व केले तळवली गावाचं. काय सांगाल आपल्या गावाबद्दल आणि क्रिकेटबद्दल? खरं तर आमच्या गावातील सर्व तरुण मंडळांचं हार्दिक स्वागत. हे 16वं वर्ष आहे. पहिली 5 वर्ष तर एवढे धूमधडाक्यात TPL चालू केली. मला वाटतं नवी मुंबईत पहिली TPL तळवली प्रीमियर लीग चालू झाली 2009. त्या वर्षापासनं स्टील टुडे म्हणजे आजपर्यंत फक्त एकच विघ्न आला, ते पण आमचं एक गावात काही असं वाईट घटना घडली तर आम्ही टोटल ती स्पर्धा बंद करतो. असं नातेवाईकच पाहिजे असं नाही, गावाला जे दुःख ते पूर्ण याला दुःख. अशा याच्यात 16 वर्ष फक्त आतापर्यंत एकदाच टीम आपले TPL झाली नाही, तर 16 वर्षात कंटिन्युटी चालू आहे आणि एकदम व्यवस्थित. जरी आम्हाला आता मागच्या 5-6 वर्षापूर्वी आम्हाला मैदानसुद्धा नव्हतं, तरीही आम्ही या छोटेखानी मैदानात एवढं अप्रतिम लोकांनी मेहनत करून एवढी जबरदस्त तळवली प्रीमियर लीग करतात, त्याचं संपूर्ण क्रेडिट गोज टू तळवली सर्व मंडळांना. विनोद पाटील सर, काय म्हणाल? मला आठवते की ते मैदान जे अप्रतिम मैदान होतं, कारण की त्या मैदानावर कधी समालोचन करण्याची संधी मिळाली. हा एकदा मिळाली होती, ज्यावेळेस प्रेमनाथ पाटील यांची एक स्पर्धा होती आणि मी अगदी प्रेक्षक म्हणून आलो होतो आणि सँडी सर आणि प्रदीप विचार यांना लंच ब्रेक पाहिजे होता, त्यासाठी मी ॲज अ एक इनिंग करत होतो. पण आज ही खंत आहे, मैदान नाही गावाला आणि तरी देखील क्रिकेट जिवंत आहे. काय सांगाल, ही खंत तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त कराल? ही खंत आपल्या एकट्या तळवली गावाची नाही, सगळ्या नवी मुंबईची ही खंत आहे. कारण कुठल्याच गावाला एवढं फुल ग्राउंड मोजक्या गावाला भेटलेलं आहे, तरी पण जी जिद्द रग ज्याला म्हणतात क्रिकेट खेळायची या नवी मुंबईमध्ये, तेवढं मुंबईमध्ये पण नाही दिसत. आत्ता कुठं हल्ली रायगड आणि भिवंडीमध्ये व्हायला लागली, नाही तर आपल्यासारख्या टुर्नामेंट कुठंच होत नसत. इवन घनसोली, तळवली आणि दिवा ऐरोली ते एवढ्या टुर्नामेंट्स व्हायच्या. त्या अनुषंगाने पहिला जे खेळायचो मोठमोठी ग्राउंड्स असायची तशी आता राहिली नाही आहेत, परंतु तरी पण मुलांना जी रग असते खेळायची, जुन्या लोकांचे हाड जसे LD पाटील आता 60ला आले तरी खेळण्याची जिद्द आहे. यामुळे ह्या तरुण वर्गाला ती एक लत लागते का बाबा क्रिकेट कसं खेळावं आणि त्याच्यामुळे फिटनेस कसं टिकून द्यावं. त्यासाठी मला वाटतं जास्तीत जास्त मैदान कसं मिळता येईल हे आपण प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू. भावेश पाटील, तुम्ही काय म्हणाल ॲज अ टीम ओनर म्हणून? आज तळवली गावाची प्रीमियर लीग होते, कारण की मदन नाना प्रतिष्ठान म्हणजेच मदन पाटील साहेब आज आपल्यासोबत नाही आहेत, तरी देखील त्यांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे TPLसाठी. आज काय म्हणाल, कशा पद्धतीने तुम्ही व्यक्त व्हाल? आणि इतकी वर्ष, आज देखील 4-5 वर्ष तुम्हाला मी बघतोय की तुम्ही संघ मालक म्हणून या स्पर्धेसाठी जोडला गेलात. TPL स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? तळवली प्रीमियर लीग 2025मध्ये प्रथमतः मी सर्वांचं स्वागत करतोय आणि मुख्यतः म्हणजे ज्यांनी सर्व मंडळांनी मिळून ही जी प्रीमियर लीग अरेंज केले त्यांचं मी स्वागत करतोय. मुख्यतः मी तुम्हाला सांगायचं म्हणणं सर, ही प्रीमियर लीग का खेळावी जावी. ह्या प्रीमियरमध्ये खेळत जाण्याचं महत्त्व म्हणजे आमच्याकडे नवीन नवीन खेळाडूची निर्मिती होत जाते. जसं काय तन्मय झाला, रोशन झाला, हर्ष झाला, हे जेव्हा इथे परफॉर्मन्स दाखवतात त्याच्यानंतर पुढच्या सीझनला त्यांना खेळायची संधी मिळते आणि त्या संधीचं ते सोनं करत असतात. बाकी दिवा गावातल्या ओमी केनीप्रमाणे आमच्याही गावातला एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन आमच्या गावाचं नाव रोशन करेल ही आमची एक खूप इच्छा आहे. त्यामुळे सर अशा मॅचेस खेळणं खूप महत्त्वाचं आहे आणि अशाच मॅचेस दरवर्षी अशाच मैदानावर एवढ्याच आनंदात, एवढ्याच जोशात खेळल्या जातील अशी मी आई गावदेवीची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
थँक्यू व्हेरी मच. तुमचं तिघांचाही मनपूर्वक आभार. खूप चांगलं आज तुम्ही संदेश दिला आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा चालू असलेला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने जाऊया. टार्गेट आपण जर पाहिले तर जी अपेक्षा केली होती त्या टार्गेट त्या अपेक्षापर्यंत पोहोचले नाही. पण आपण जर पाहिलं तर तब्बल 60 धावांचा टार्गेट आहे. पहिलं षटक इथे सुरू असताना काय काढली. सेकंड अटेम्प्ट वाट कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय. कालच्या दिवसातला हिरो या मॅच मध्ये आज मात्र लवकर परतलाय. हर्षल मडवी बॅक टू द डगआउट. पहिली मोठी विकेट प्राप्त होत असताना टीम आपण पाहू शकाल वंशराज 11 संघासाठी फार चांगलं वक्तव्य केलं होतं. विनोद पाटील सर असतील किंवा LD पाटील सर असतील, भावेश पाटील असतील, तिन्ही मान्यवरांनी ही खंत आज नुसती तळोली गावाची नाही आहे पण संपूर्ण नवी मुंबईची आहे. त्यासाठी आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. आपण एकत्र लढा करू कारण की जर मैदान राहिलं नाही तर खेळाडू राहणार नाही आणि खेळाडू राहिले नाही तर क्रिकेट राहणार नाही. त्यामुळेच आपल्या गावाचं क्रिकेट जर जिवंत ठेवायचं आहे त्यासाठी तुम्हाला मैदानासाठी संघर्ष करावा लागतो. आपले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी संपर्क साधून आपण कुठल्याच लेवलने कुठले मैदान होऊ शकतं यासाठी लढावं लागेल. पक्ष जात धर्म पंथ हे बाजूला ठेवून आपण आपल्या गावासाठी एक उठाव करणं गरजेचं आहे आणि संघर्ष केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. चला पहिला धक्का लागतोय. एक गडी बाद एक अशी खराब सुरुवात. पहिले षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निखिल सावंत. नवीन मॅटर विक्रांत आला. पहिलाच बॉल शॉट ऑन जॅक. व्हॉट अ शॉट. इट्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विक्रांत पाटीलच्या बॅट मधून आलाय लाजबाब स्ट्रोक. आणि विक्रांत पाटील जर 4 ओव्हर पर्यंत राहिला ना तर या मॅचचा काया पलट करेल. अकोटपाचा बॉल बॅटची एज लागली. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अपस्टंबर मारा ठेवला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलका लागलेत. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील त्यामुळे एखाद्या लूज गोलंदाजावर आक्रमण करावं लागेल. आता उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 मध्ये करायचे 52 धावा. 24 चेंडू 52 धावा असा सामना पाहायला मिळेल. चला स्मिथ 11 टीम तुम्ही टॉस जिंकला त्यामुळे योगेश पाटील लगेचच तुमचा निर्णय त्याची अंमलबजावणी करा. 60 धावा धावफलकावर लागलेत आणि टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. म्हणजेच 52 धावा अजूनही करायचे आहेत. 24 बॉल 52 धावा. नारायण म्हात्रे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. प्रत्येक प्रीमियर लीग नारायण म्हात्रेने गाजवली. मला आठवते की ज्या ज्या टीम मध्ये नारायण म्हात्रे आहेत ना त्या त्या टीमने फायनल मध्ये प्रवेश केला. 5 ते 6 वेळा माझ्या समालोचनच्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंत नारायण म्हात्रेचा हा रेकॉर्ड मला पाहायला मिळतोय. आणि त्यामध्ये जय बालाजी टीम म्हणजे ज्ञानेश्वर मडवी यांची टीम देखील सातत्याने अनेक वर्ष फायनल मध्ये प्रवेश केला. चला गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. विकी बनसोडे. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. इथे विकेट प्राप्त केली तर नक्कीच बॅकफुटला जाईल आणि इथे जर धावा आल्या तर नक्कीच मॅच मध्ये आपल्याला पलटवार पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय कैलाश ठाकूर. ही ओव्हर फार इम्पॉर्टंट आहे. षटक क्रमांक 2 विकी बनसोडे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय.
फुललेनचा चेंडू आहे, काय घडलंय? अंपायरचा इशारा येते नो बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बीमर चेंडू हाताळला गेलाय. पहिला बॉल बीमर वेस्टच्या वर. संतोष मात्रे सँडी सरांचं देखील आगमन झालंय. अगदी त्यांनाच फोन करत होतो, ही गाडी राहिली कुठे? फ्रीडच्या बॉलवर मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना विकी बनसोडे पहिल्या बॉलवर चूक केली आहे. आता कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल. कैलाश ठाकूर महत्वाची भूमिका बजावत असताना धावा कराव्या लागतील. अगदी 52 धावांची झंझावत खेळ केली विकी बनसोडेने. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक झळकवलं. वेगवान चेंडू भन्नाट वेग धारण केलाय. लाईन मिस केली. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. अगदी डीमार्ट मध्ये गेल्यानंतर एका प्रोडक्टवर एक प्रोडक्ट फ्री मिळतो ना, तसं व्हाईट वर बायची धाव फ्री मिळते. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकाला लागलेत. धावा कराव्या लागतील. या ओव्हर मध्ये कमीत कमी 10 धावा येणं अपेक्षित असेल. जर 10 धावा आल्या तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. आतापर्यंत विक्कीने 3 धावा खर्च केलेत. अजूनही जर पाहिलं तर उसळी घेणारा चेंडू आहे. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला आहे. बाउन्सर चेंडू, सुपर बॉल. हार्डलेनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झालाय. सरप्राईज झाला बॅट्समन. बाउन्सिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होत असताना विकी बनसोडे या टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन रिलिंग फ्रॉम टू फ्रंट म्हटलं जातं. ह्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल विकी बनसोडेला. इथे देखील चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. यावेळेस गतीने नाही तर मतीने बीट केलाय बॅट्समनला. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. आज प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तीन चेंडूचा खेळ संपलाय. थोडीशी क्रॅम्प येतोय कमरेला विकी बनसोडेला. इथे देखील चांगला बॉल, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. काय गोलंदाजी सुरू आहे. या भेदक माऱ्यासमोर बॅटरला अडचणीला सामोरं जावं लागतंय. कैलाश ठाकूर स्ट्रगल करतोय. स्ट्रगल सुरू आहे सध्याच्या घडीला. धावा गरज आहे. 60 धावा जरी असल्या तर या धावा कराव्या लागतील. पण इम्प्रेसिव्ह गोलंदाजी विकी बनसोडेची. अकोटापाचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि काय घडलंय बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना प्रयत्न केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय थर्ड मॅन रेझर मध्ये. सिंगल मिळतीये. षटक क्रमांक संपला गेला. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 46 धावा करायच्यात. 18 चेंडू 46 धावा इक्वेशन आहे मॅच मध्ये. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे.
बॉल बघा जात नाही मामा बॉल बघा मिनी केडीला कपडे दिले केडीला कपडे दिले केडीला 10,000 रुपये फरक नाही मला आम्ही ना आमचं कुटुंब आमचं हे एका टीममध्ये ठरवलं चला 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. आता उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 46 धावा करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय अभिमन्यू पाटील. ज्या खेळाडूने भरपूर वर्ष तळोली गावाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली. अगदी लेग स्पिन ऑफ स्पिन अशा दोन्ही चेंडू वळवण्याची कला अवगत आहे अभिमन्यू पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 3 स्ट्राईक एंडवर विक्रांत पाटील आपल्याला पाहायला मिळेल. विक्रांत पाटीलने एक षटकार लगवलाय. 46 अजूनही करायचे आहेत. आक्रमण करावं लागेल. 46 14 धावा धावफल करावं लागलेत. 18 बॉल 46 इक्वेशन आहे. आखो टप्प्याचा बॉल अगदी पडल्यानंतर बाहेर निघालाय. पडल्यानंतर खाली राहिलाय. अभिमन्यू पाटीलची ही खासियत आहे. हा गोलंदाजाकडे पाहिलं तर दोन्ही बाजूने चेंडू वळवतो आणि भरपूर अनुभव आहे. वय वर्ष 56. आडव्या बॅटने क्रॉस बॅट रेस्टो खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. पंबलिंग पाहायला मिळते. काय घडलंय. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. एक धाव फार महत्वाची असते मित्रांनो. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा धावफल करावं लागलेत. आखो टप्प्याचा बॉल अगदी बनवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विक्रांत अनिल पाटीलच्या बॅट मधून येतोय आक्रमक षटकार. व्हॉट अ शॉट. विक्रांत पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार काय असतो तर कर्णधार कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपल्या टीमला सोडून जात नाही. कर्णधार काय असतो तर जोपर्यंत मॅचचा निकाल लागत नाही तोपर्यंत कर्णधार मैदानामध्ये उभा असतो. कर्णधार काय असतो टीमच्या सुखदुःखामध्ये कुठल्याही सिच्युएशन मध्ये अगदी खंबीरपणे उभा असतो. तो असतो कॅप्टन आणि म्हणूनच म्हटलं जातं कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेस विक्रांत अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी धावा करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. विक्की बनसोडेच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. विक्रांत पाटीलच्या विकेटचं पतन. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना धक्का लागतोय मोठा आणि फलंदाजाला परतावा लागेल. विक्रांत पाटील बॅक टू द डगआउट. बाद होत असताना पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के देत असताना मनोज राठोडला देखील परतावा लागेल. अभिमन्यू
पाटीलच्या या चक्रव्यूह मध्ये आता मात्र इतर संघ अडकला, पण महाभारतामध्ये सँडी सर अभिमन्यू अडकला होता, पण या अभिमन्यूच्या चक्रामध्ये आता इतर टीम अडकली. आडव्या बॅटने अगदी स्लॉक स्वीप केला आहे. मिड विकेट रिझन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. येथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय, आणि ते फक्त सिंगल मिळते आणि षटक क्रमांक संपलं गेलं. दुसरं तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. अभिमन्यू पाटीलच्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 9 आणि 2 महत्वाची बिघाडी बाद केलेत. लाजवाब गोलंदाजी केली जाते अभिमन्यू पाटीलच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या लेजंड गोलंदाजासाठी. भरपूर वर्ष 56 वर्षाचा अनुभव आणि 56 वर्ष क्रिकेट आपण पाहू शकाल आयुष्यामध्ये पूर्ण होत असताना आज देखील 40+ टीम साठी देखील आपले योगदान देत असताना हा 40+ खेळाडू स्वास्थ्य शरीर आयुष्य महान ही संकल्पना राबवली मास्टर प्रदीप पाटील यांनी. आणि आज जर पाहिलं तर 40 नंतर अगदी 70-75 पर्यंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील जे 40+ क्रिकेट खेळतात. चला स्मिथ 11 टीम. योगेश तुम्ही टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच ही मॅच संपल्या लगेचच मैदानाचा ताबा घ्या. कुठली टीम मीटिंग आत्ता करून घ्या आणि उर्वरित 2 चला टीम मीटिंग करून घ्या. बळीराम पाटील तुम्ही सगळ्याच खेळाडूंना जमा करा. ही मॅच संपल्या लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आणि मदन नाना प्रतिष्ठान आपण देखील टीम मीटिंग करून घ्या. सलामीची जोडी आपली रेडी ठेवा. आपल्याकडे वेळ कमी आहे. आज अतिरिक्त एक फायनलचा सामना खेळवायचा आहे, त्यामुळेच वेळेचं बंधन ठेवावं लागेल. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 37 धावा. 12 चेंडू 37 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश बनसोडे, विकी बनसोडे यांचा बंधू आकाश बनसोडे यशांच्या मागे आपण पहिलाच बॉल. वेगवान चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. फटका चांगला आहे. लेंथ बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय. आल्या रे आले. आता सचिन बोलतोय की माझी पाळी आली. षटकार आलाय. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. सचिनच्या बॅट मधून आलाय षटकार. आकाशे जर पर्सनॅलिटी बघितली तर एखादा कॅरेबियन खेळाडू सारखी आहे. अगदी तशाच पद्धतीने गोलंदाजीची ऍक्शन देखील आहे. सचिनच्या बात म्हणून षटकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. अजूनही करायचे तब्बल 31 धावा. इथे देखील चांगला बॉल. मुकेश पाटील फंबलिंग करत असताना सिंगल मात्र मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. अर्ध काम पूर्ण झालंय. आता अर्ध काम बाकी आहे. त्यासाठी उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करत असताना 5 षटकार लगवावे लागतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 30 धावा. सचिनच्या बॅटमधून षटकार आलाय. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, दाखवावं लागेल. सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही, त्यामुळेच तुम्हाला सिद्ध करावं लागेल. ही तुमची 6माही परीक्षा आहे.
आणि या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला तर नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळतीये. संधीचं सोनं करणारा खेळाडू अक्षरशः आपलं नाव कोरतोय आणि आता संधीचं सोनं करत असताना सचिन या मॅच मध्ये ज्या वेळेस सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेट खेळायचे संडे सर त्यावेळी सचिन सचिन असा जयघोष व्हायचा स्टेडियम मध्ये. आज तळोली प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या टीम कडून सचिन सचिनचा जयघोष होत असताना व्हॉट अ शॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 36 24 अजूनही करायचे आहेत. 8 चेंडू 24 धावा 24 धावा 8 चेंडू. व्हॉट अ मॅच व्हॉट अ मॅच. 8 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा आकाश बनसोडे ऑफ समोर मारा ठेवला गेला. अंपायर आमच्या दिशेने वळले. व्हाईट बॉलचा इशारा. कहाणी में ट्विस्ट. रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. अनिश्चितताने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. तुमचं प्रेडिक्शन चुकीचं ठरणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तुम्हाला अक्षरशः अचंबित करणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आता 8 बॉल 23 8 23 असं इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. तापली आहे. टप्प्याचा बॉल फटका जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल मिळते. एक्के दुक्के से मॅच नाही बनने वाला. इथे मोठे फटके खेळावे लागतील. आता 7 मध्ये 22. ज्या पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या ना हर्षल मडवीने त्याच 22 धावा आता तुम्हाला करायचे. 7 बॉल 22 धावा. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. सुपर मॅच. सात बॉल 22 धावा 22 धावा 7 चेंडू. सुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज पहिला सामना. अप्रतिम चेंडू अप्रतिम सामना पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू हाताळावा लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल 22 धावांची आवश्यकता. फटका चांगला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक दमदार स्ट्रोक लगवला जातोय. इथे विकी बनसोडे येतील. फक्त सिंगल मिळतीये. आता इक्वेशन जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 6 बॉल 21 धावा 21 धावा 6 चेंडू. कोण गोलंदाज वापरला जाईल. नारायण म्हात्रे नारायण म्हात्रेवर डाव रचला जाईल की कुठला गोलंदाज वापरावा लागेल. 5 गोलंदाज आहे त्यामुळेच प्रत्येक टीमला अगदी डोकं लावून प्लॅनिंग करावं लागेल. 5 षटक 5 गोलंदाज. चला मुकेश पाटील विकी बनसोडे भरपूर वेळ वाया जातोय त्यामुळेच वेळ वाया घालू नका. वेळेची बचत ही काळाची बचत आहे. त्यामुळेच आता डाव रचला जातोय. नारायण म्हात्रे बघदा मागचे 6 पर्व जर पाहिले ना तर नारायण म्हात्रे प्रत्येक फायनल मध्ये पाहायला मिळाला आणि सातत्याने गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हर मध्ये एक्सपिरियन्सची गरज आहे. एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा गुरु असतो. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. 6 चेंडू 22 धावा. इक्वेशन आहे. मॅच तापली आहे. सचिन हॅलो. चला गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज आपण नारायण म्हात्रे पाहायला मिळतील. भरपूर अनुभव आहे नारायण म्हात्रेकडे. सचिन गाऊ हॅलो 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 अजून हॅलो 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 हॅलो. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22. पहिल्याच बॉलवर उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. सचिनच्या बॅट मधून आलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. व्हॉट अ मॅच. सुपर बॉलिंग. लाजबाब गोलंदाजी लाजबाब फलंदाजी सुरू आहे.
सचिनच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 आकड्यावर. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 16 धावा, 15 धावा. 5-15 इक्वेशन आहे. 5 चेंडू 15 धावा, 15 धावा 5 चेंडू. चला विकी बनसोडे सामना स्पीडअप करा. सचिन गौर काय बॅटिंग करतोय. पाच मध्ये 15 करायचे आहेत. यावेळेस फटका पाहू शकाल. वाडा शॉट अफलातून फटका. ओ माय गॉड व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 8 बॉल 30 धावांचे इक्वेशन होतं. आता इक्वेशन आलाय 4 बॉल 9 धावा. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. म्हणूनच मामा सांडी सर म्हटलं जातं की मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए ओ बिना लढे उन पे है धिक्कार. हे छावा चित्रपटाची कविता आहे कवी कलेक्शनची. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलवर 2 धमाके पाहायला मिळाले. आता प्रेशर मध्ये आहे गोलंदाज. मॅच ऑन आहे. सचिन रंगात आहे, डंगात आहे. कोलबटापाचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. इथे एक्सपिरियन्स पाहायला मिळाला. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. चला ऑटो रिक्षा चालक प्लीज, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय तर ती रिक्षा काढा. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. सचिन गौर यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. 1 धाव झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेतली जाईल की काय पण नाहीये. आता कहाणी मिळालं ट्विस्ट. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 2 गेंदे 7 रन्स, 7 रन्स 2 गेंदे. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच वंशराज अश्वी 11 टीमला या 7 धावा कराव्या लागतील. दोन बॉल 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. चला स्कूटी चालक प्लीज. चला 2 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या 2 बॉलवर चुका केल्या पण 2 बॉलवर कमबॅक करत असताना 2 चेंडू 7 धावा. मॅचची एज लागली. काय घडलंय. धाव आणि आता 1 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. आता 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. पराभवाने माणूस संपत नाही पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. म्हणून कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. तर मित्रांनो हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. वाटा सामना, वाटा मॅच. 1 चेंडू 6 धावा. पैसा वसूल म्हणूनच म्हटलं जातं सँडिसल थ्रिलर प्रीमियर लीग. थ्रिलरचा सामना मैदानामध्ये रंगत असताना तळोली प्रीमियर लीगची हीच खासियत आहे की प्रत्येक संघ सहजासहजी हार मानत नाही. हे आहे तळोली गावाच्या क्रिकेटचं योगदान आणि तळोली गावाचं खासियत. चला प्लीज विकी बनसोडे. तब्बल 1.5 तास ही मॅच सुरू आहे. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. कोण होईल चेतन शर्मा आणि कोण होईल जावेद मियादाद. पाहू शकाल काय रणनीती आखली जाते. शॉर्ट लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट. आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल इथे अडवण्याचा प्रयत्न करत असताना सुपर मॅच. लाजबाब चेंडू पाहायला मिळेल, लाजबाब सामना पाहायला मिळेल, लाजबाब फटका पाहायला मिळेल या मॅच मध्ये. तळोली प्रीमियर लीगचा थरा तुम्ही अनुभवताय. नारायण म्हात्रे ज्यांनी आयुष्यभर चांगलं क्रिकेट खेळले आणि आज मात्र या TPL मध्ये हा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. चला प्रेक्षकांनो टाळ्यांचा गजर होऊ दे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय घडलंय. यस चौकार.
पण हा सामना जिंकून दिला नारायण म्हात्रे यांनी. सुपर परफॉर्मन्स, सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते नारायण म्हात्रेच्या माध्यमातून. व्हॉट अ बॉलिंग एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि हा एक्सपिरियन्स पाहायला मिळाला या मॅच मध्ये नारायण म्हात्रेच्या माध्यमातून. वेल प्लेड आणि हार्ड लक अश्वी 11 खूप चांगला संघर्ष केला. हार्ड लक सचिन पण 12 बॉल मध्ये 33 धावांची झंझावत केली. चला मॅन ऑफ द मॅच गोस टू नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर विकी बनसोडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्लीज स्मिथ 11 मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि मदन नाना प्रतिष्ठान टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाईल. चला कमेंटरी बॉक्स मध्ये केला जाईल बदल. ऐकूया या नवी मुंबईतील वन ऑफ द फायनेस्ट समालोचक ज्या आवाजाने केली 30-32 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आणि माझ्यासारख्या असंख्य समालोचकांना ज्याने घडवलं आमचे गुरुवर्य आमचे मामाश्री संतोष म्हात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. विकी बनसोडे येथे क्षेत्रातील मॅन ऑफ द मॅच आणि मी विनंती करतोय रामदास पाटील साहेबांना जे पोलीस पाटील आहेत तळोली गावातील त्यांच्या शुभस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच. ओ टू सँडी सर. धन्यवाद. Thanks so much, multi-talented Vignesh.